नमस्कार मित्रांनो, आपण सुरू केलेल्या 8 दिवस 8 व्हिडिओ हायड्रोपॉनिक प्रोजेक्टमध्ये आज आहे तिसरा दिवस. हा प्रोजेक्ट मी रोज अपडेट देणार आहे, म्हणजे तुम्हालाही घरच्या घरी हायड्रोपॉनिक फीड ग्रास कसं उगवतं हे पूर्ण प्रोसेस समजेल. थोडक्यात रिकॅप करूया. डे 1 ला आपण बिया धुतले आणि पाण्यात भिजत ठेवल्या होत्या. मी तुम्हाला दाखवलं होतं की बियांना लहानसा पाला फुटायला सुरुवात झाली होती, म्हणजे उगवणं सुरू झालं होतं. आज बघूया त्या पाण्यात आणि मुळात आज काय फरक पडलाय. तर आज डे 3 आहे. पाला कालच्या पेक्षा जास्त स्पष्ट आणि थोडा लांब झालेला दिसत आहे. रंग अजून फिकट हिरवटच आहे. मुळं जास्त मजबूत होत चालली आहे. हे सगळं बघितल्यावर एक गोष्ट लक्षात येते, हायड्रोपॉनिक मध्ये ग्रोथ हळूहळू होते, पण ती स्ट्रॉंग आणि हेल्दी असते. इथं दोन गोष्टी महत्वाच्या आहेत मित्रांनो, एक तर मुळं आणि दुसरं पाला. मुळं जितकी स्वच्छ आणि पांढरी दिसतील तितकी ग्रोथ चांगली होती. जर मुळं काळी किंवा वास येत असेल ना, तर पाणी लवकर बदलणं गरजेचं आहे. दुसरं पाला. आजचा पाला नाजूक आहे, म्हणून त्याला हात लावू नका. रंग फिकट असणं नॉर्मल आहे. तर आज डे 3 ला मी काय रुटीन फॉलो करते ते सांगते. सकाळी पाणी तपासते, पाणी गरम वाटलं तर बदलते, भांडी सावलीत ठेवते, पाणी खूप कमी किंवा जास्त होत नाही ना याची काळजी घेते. आज कोणतंही खत नाही टाकायचं, कारण आत्ताच खत दिलं तर पाला लहान आहे, बी अजून छोटं आहे, तर पाला जळू शकतो. मित्रांनो, शेवटी एवढं सांगेन, हायड्रोपॉनिक म्हणजे जादू नाही, हे संयमाचं काम आहे. पहिल्या 3 दिवसात फक्त पाया मजबूत होतो, खरी वाढ पुढे दिसते. उद्या डे 4 आहे. पाला अजून लांब दिसेल आणि स्पष्ट हिरवा दिसेल. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपला रोजचा हायड्रोपॉनिक अपडेट पाहत राहा.